तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल खूप मोठी खुशखबर आलेली आहे। माननीय आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत अखेर महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता यश मिळाले आहे, कारण राज्यामध्ये आता सरसकट कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे, तर आता टप्प्याटप्प्याने ही कर्जमाफी होणार आहे। तर ही कर्जमाफी 3 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे घेण्यात आलेले आहेत। तर अखेर कोणकोणते 20 जिल्हे या पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहेत, याची संपूर्ण माहिती अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। होत असेल तर ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ आपल्याला नेहमी सर्वात पहिले बघायला मिळणार आहे। तर कर्जमाफी योजनेसाठी पात्र असणार आहेत तर कोणते शेतकरी, यात तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत। तर याची सर्व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। तर पाहूया मित्रांनो संपूर्ण बातमी। शेतकरी मित्रांनो, अखेर माननीय आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी दखल घेतलेल्या महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। ही सर्वात मोठी बातमी आली आहे। आता कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे। कर्जमाफीबद्दल सरकारचा मोठा निर्णय झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं पाऊल राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी उचलला आहे, कारण अनेक दिवस झाले शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होते। त्यामुळे माननीय आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचे कर्ज माफ व्हावे म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारसाठी आंदोलन देखील केलेले होते। तर अखेर आंदोलनाची दखल घेत सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा घेतलेला आहे। आता कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आला असून कोर्टाकडून देखील कर्जमाफीचा निकाल आला आहे। आता पूर्णपणे प्रकाशितसुद्धा करण्यात आले आहे। परंतु मित्रांनो, यामध्ये काही निकषसुद्धा लावण्यात आले आहेत। तर आता निकष कोणत्या शेतकऱ्यांसाठी हे निकष लावण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ कशा प्रकारे होणार आहे, यासाठी तुम्हाला कोणती पात्रता या ठिकाणी लावण्यात आली आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाईल, तसेच शेतकऱ्यांना किती पर्यंत लाभ मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे, त्याचप्रमाणे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ते शेतकऱ्याला किती प्रमाणात लाभ मिळणार आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच आपण पहिल्यांदा चॅनलला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या। नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आताच आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून द्या। तर शेतकरी मित्रांनो, असे की आपल्याला माहितीच आहे की निवडणुकीआधी महायुती सरकारने जे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत त्यांच्यासाठी एक जाहीरनामा सादर केला होता। या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा करू, अशा प्रकारचे आश्वासन महायुती सरकारने जाहीर केले होते। आता जाहीरनामा शेतकऱ्यांनी कोर्टासमोर ठेवला आणि माननीय आमदार बच्चू कडू यांनी देखील 17 मागण्या, म्हणजे शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या 17 मागण्यासुद्धा मान्य करण्यासाठी आंदोलन देखील चालू केले। त्यामुळे अखेर कर्जमाफी करण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आता कोर्टाने देखील सांगितले आहे की शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे ती लवकरात लवकर करा। मित्रांनो, सरकारने आश्वासन दिलं होतं की ते आश्वासन पूर्ण फेल ठरलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कोर्टामध्ये अपील केली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने देखील निकाल आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र सरकारला कर्जमाफी करण्याचा हा निर्णय घ्यावाच लागला आहे। जवळजवळ 3 टप्प्यामध्ये ही कर्जमाफी करण्यात येणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर 20 जिल्ह्यांची यादी देखील तुम्ही या ठिकाणी बघणार आहात, तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पाहायचं आहे। आणि सरकारने जी आपल्याला आश्वासन दिलं होतं की सरसकट आपण कर्जमाफी पडू, ती निवडणुकीपुरता मर्यादित नसून भविष्यामध्ये असा कोणताही पक्ष खोटी आश्वासने देणार नाही। त्यामुळे सरकारला सर्वात पहिले 10 वेळा विचार करावा लागेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करणे या ठिकाणी शक्य नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले जे पीक कर्ज आहे त्या पीक कर्जाची परतफेड 31 तारखे अगोदर करून टाका, असं आव्हान देखील त्यांच्याकडून करण्यात आलं होतं। त्यामुळे या कारणामुळे शेतकऱ्याची भरपूर अशी नाराजगी देखील पसरली होती। गेल्या काही महिन्यापासून शेतकरी भरपूर असे नाराज झाले आहेत। त्यामुळे अखेर महाराष्ट्र सरकारला कर्जमाफीचा निर्णय हा घ्यावा लागत आहे। तसेच शेतकऱ्यांकडून सरकारवर वारंवार आरोप देखील केले जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे देखील सरकारने भाग पाडला आणि नियमाप्रमाणे जो कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडवावा लागला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी कर्जमाफीच्या अटी आणि शर्तीमुळे तुम्हाला
5 ते 6 गोष्टी या ठिकाणी जाणून घेणे अतिशय गरजेचे असणार आहे, कारण की तुम्हाला कर्जमाफीसाठी 2 अतिशय महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. आणि जर ही कागदपत्र तुम्ही सादर केली नाही तर तुम्हाला 100% कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक ही 2 कागदपत्रे कोणती आहेत ते पहा. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे की ज्या शेतकऱ्यांनी खाजगी बँकेकडून किसान कार्डाच्या अंतर्गत शेतकरी कर्ज घेतले असेल आणि कर्जाची परतफेड ही वेळेवर पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही कर्ज आहे ते कर्ज आता त्यांच्या थकीत पडलं आहे. आणि ते कर्ज थकीत पडल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन बँका हा कर्ज देत नाही. तर कर्ज थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुसरे कर्ज घेता येत नाही. त्यामुळे जर कर्जमाफी झाली नाही तर नवीन कर्ज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता येणार नाही, अशा प्रकारचा विचार सध्या राज्य सरकार करत आहे. आणि त्याचबरोबर कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत. जे लहान आणि सीमांतर शेतकरी आहेत त्यांच्याकडे सरकारचे सर्वात जास्त लक्ष केंद्रित आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फक्त शेतीशिवाय दुसरे उत्पन्न साधन नाही त्यांच्याकडे सरकारचे जास्त लक्ष आहे. त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे कर्जमाफीसाठी. आणि शेतकरी कर्जमाफीसाठी कोणते नियम आणि अटी लावण्यात आलेले आहेत, त्यासाठी कोणकोणते 16 नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. बँकेकडून शेतकऱ्याच्या कर्जाची थकीत यादी आहे, जी त्या यादी देखील शासनाला पाठवली गेली आहे. आणि सरकारने ही यादी तपासून पाहून शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता शासन शेतकऱ्यांच्या थेट बँकेमध्ये म्हणजे DBTद्वारे कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ते आता वर्ग करणार आहे. आता कर्जमाफीसाठी जे काही शेतकरी आहे अपात्र आहेत त्यांच्या देखील या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण कागदपत्रे चेक केले जाणार आहेत. आणि ज्या पात्र शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीची करण्यात आलेली आहे म्हणजे 2019च्या काळामध्ये कर्जमाफी करण्यात आलेली होती त्यांची कर्जमाफी यावेळेस केली जाणार नाही. शेतकऱ्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट संपूर्ण कागदपत्र तपासल्याशिवाय आता कोणीही कर्जमाफी केली जाणार नाही, अशी माहितीसुद्धा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे अवेलेबल आहे त्या सर्व शेतकऱ्यांची सरकारकडे कर्जमाफी होणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना घेण्याचा लाभ संबंधित शासकीय यंत्रणेकडे जसे कृषी विभागाकडे, माहिती सेवा केंद्राकडे आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. आता महत्त्वाची अशी कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामध्ये नोंदणी क्रमांक असणार आहे म्हणजे शेतकरी क्रमांक असेल, त्यानंतर बँकेच्या खात्याचे कागदपत्र असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्र असेल तर ते संपूर्ण कागदपत्र व शेतकऱ्यांना सरकारला सादर करणे अतिशय गरजेचे असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. आणि शेतकऱ्यांकडे मूळ कागदपत्र नसल्यामुळे अनेक शेतकरी कर्जातून बाद देखील ठरू शकतात. त्यामुळे त्यांची कागदपत्र सांगितली आहेत ते सर्व लक्ष देऊन पाहायचं आहे. अजिबात स्किप करू नका, नाहीतर महत्त्वाची माहिती मी गमावून बसेल. शेतकरी मित्रांनो, कोणकोणते कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहेत त्यासाठी संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचे आहे. तर तुम्हाला कर्जमाफीसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत त्याचप्रमाणे सरकारने आता कोणकोणत्या घोषणा केलेल्या आहेत सर्वांनी लक्ष देऊन पहा. 22 जुलै 2025पर्यंत अखेर कर्जमाफी करण्याचा शासनाचा निर्णय हा आलेला आहे. आठवड्यापासून आमदार बच्चू कडू या आंदोलन करत आहेत. अनेक शेतकरी संघटनासुद्धा आंदोलन करत आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी सरकारवर आता दबाव वाढलेला आहे. आणि या दबावाखाली येऊन सरकारने स्पष्ट संकेत दिलेले आहेत की येत्या 22 जुलैपर्यंत म्हणजे 22 जुलै 2025पर्यंत कर्जमाफीचा अंतिम निर्णय हा जाहीर केला जाईल. आता होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीही होणार आहे. तर कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी या पात्र आहेत आणि कोणकोणते शेतकरी या ठिकाणी पात्र आहेत, तसेच आता यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची जाणीवसुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. स्वतःच्या माध्यमातून अनेक घोषणा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी अजून प्रत्यक्षामध्ये आहेत. अंमलबजावणीचा प्रश्न या ठिकाणी उभा राहिला आहे. अनेक शेतकरी संघटना आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलन यांच्यामुळे शेतकऱ्यांना वाढता पाठिंबा सरकार दबाव देखील वाढत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय हा घेतलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर मित्रांनो, जाणून घेऊया की कोणते पहिले 20 जिल्हे असणार आहेत. त्यामध्ये सर्वात पहिले ही कर्जमाफी होणार आहेत. तर 20 जिल्ह्यांचे नावे या ठिकाणी मी सांगणार आहेत. ते सर्वात पहिले लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. तर पहिला जिल्हा आहे सातारा, त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे पुणे आणि 4थ्या नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर आणि 5व्या नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर या 5 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर अजून 15 जिल्ह्यांची या ठिकाणी यादी देखील सादर झालेली आहे. तर या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.